जर तुम्हाला 15 ते 20 हजाराचा जॉब भेटला असता तर तुम्ही काय केलं असतं? मी काय केलं ते तुम्हाला सांगतो. तर तुम्हाला तर माहितीच आहे, मी पुण्याला आलो जॉबच्या इंटरव्ह्यूसाठी. मग काय सकाळी मी आणि भैया निघालो होतो बघा थोडंसं बाहेर, कारण भैयाला थोडंसं काम होतं. तेवढ्यात भेटले बघा माझे गुरु. ते म्हणतात ना, वाट दाखवणारे खूप असतात, पण वाटेवर चालायचं कसं हे शिकवणारा फक्त एकच असतो, हे म्हणजे आमचे दिनेश सर. यांच्याकडून ना मला खूप काय नाही का शिकाय भेटलं. जेव्हा मी जॉबवर होतो ना, तेव्हा नाही का यांच्याकडून म्हणजे खूप गोष्टी मला शिकाय भेटल्या, आणि त्यांच्याकडूनच मी एक गोष्ट माझ्या जीवनामध्ये शिकलो, ती म्हणजे नाही का चिल राहायचं. त्याच्यामुळेच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की काही जरी प्रॉब्लेम आला आणि किती जरी लॉस झाला तर टेन्शन घ्यायचं नाही, चिल राहायचं. मग काय सरांसोबत थोडासा टाइम स्पेंड केला आणि सरांना नाही का इथं लगेच बाय म्हणलो आणि मी निघालो बघा आपला इंटरव्ह्यू द्यायला. आणि हा, या इंटरव्ह्यूचा नाही का पहिला राऊंड झाला होता आणि ते राऊंड नाही का मला शूट करता नाही आला, आणि त्याबद्दलच नाही का आमचे प्रिय विक्रम सर आणि शरद सर मला नाही का खूप समजवण्याचा प्रयत्न करत होते. अरे बाबा, जॉब चांगला आहे आणि तू का करत नाही? त्यावर मी सरांना बोललो, म्हणजे मी शेती करतोय, मी जर शेतीवर जर फोकस केलं तर 15,000 मी शेतीमधून कमवू शकतो सर मंथली. आणि तुम्हाला पण माहिती आहे बघा, जॉबवरती नाही का आपण फक्त आपल्या गरजा पूर्ण करू शकतो, स्वप्न नाही. स्वप्न करण्यासाठी काय ना काहीतरी हटकेच करावं. आणि हा, जॉब बद्दल तुमचा काय विचार आहे ते एकदा कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर आपल्याला फॉलो करा.